नमस्कार, सारिकाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वांग्याचे काप। तर यामध्ये जे साहित्य लागणार आहे ते साहित्य आपण प्रथम बघूयात। तर यामध्ये लागणार आहे दाण्याचा कूट, गरम मसाला, हळद, लाल तिखट, धने पावडर, बेसन, रवा, मीठ आणि लसूण जिऱ्याची पेस्ट। तर आता आपण या सर्वांचं एकत्रित मिश्रण करणार आहोत। तर प्रथम एका बाउलमध्ये आपण घेऊयात 2 चमचे बेसन, त्यानंतर 2 चमचे रवा, 2 चमचे दाण्याचा कूट, यामध्ये बेसनाचं प्रमाण कमी घेतलं तरी चालेल। त्यानंतर यामध्ये आपण घालूयात लसूण जिऱ्याची पेस्ट, त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। आता आमच्याकडे तिखट थोडं जास्त लागतं त्यामुळे मी जास्त प्रमाणात घातलेलं आहे। त्यानंतर आपण घालूयात धने पावडर, काळा मसाला, चवीनुसार मीठ। हे सर्व साहित्य आपल्याला आता एकत्रित करायचं आहे। पण त्याआधी आपण यामध्ये घालूया भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर, कारण कोथिंबीरीमुळे काय होईल की हे जे वांग्याचे काप आहे ते अतिशय सुंदर लागतील चवीला। तर जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही कोथिंबीर घालण्याचा प्रयत्न करा आणि हे मिश्रण आपण सर्वात आधी एकत्र करून घेऊयात। आणि त्यामध्ये आपल्याला नंतर थोडं थोडं पाणी घालायचं आहे। पाणी हे अगदी थोड्या प्रमाणात घालायचं आहे, एकदम पाणी टाकायचं नाही, कारण आपल्याला हे मिश्रण पातळ करायचं नाही आहे, थोडंसं दाटसरच ठेवायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण त्या वांग्याच्या कापावर व्यवस्थितरित्या चिटकून राहील। आता आपण हे मिश्रण बाजूला ठेवूयात आणि वांग्याचे काप करूयात। तर अशा प्रकारे मी 2 वांगी घेतलेली आहेत। तर आता आपण हे वांगी कापून घेऊयात। वांगी कापताना थोडी जाडसर कापायची आहे, जेणेकरून यावर मसाला व्यवस्थित बसेल आणि भाजतानाही आपल्याला सोपं जाईल। तर अशा प्रकारे मी वांग्याचे काप करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता या कापावर आपल्याला मसाला लावायचा आहे। तर मसाला लावताना एवढी काळजी घ्यायची आहे की मसाला हा पूर्णपणे कापावर लागला गेला पाहिजे आणि मसाला दोन्हीकडून आपल्याला व्यवस्थित प्रकारे लावायचा आहे। तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे मसाला लावलेला आहे। आता हे काप आपल्याला एका नॉनस्टिक पॅनवर शॅलो फ्रायसाठी घ्यायचे आहेत। यावर आपल्याला तेल पसरवायचं आहे। यासाठी तुम्ही नॉनस्टिक पॅनचाच वापर करा। सर्व काप आपल्याला या पॅनवर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे। हे काप भाजताना आपल्याला सारखं लक्ष ठेवावं लागतं, नाहीतर करपण्याची भीती असते। नेहमी वांग्याची भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो, अशा वेळेस हे काप करण्यासाठी सोपेही असतात आणि रुचकरही लागतात। आता आपल्याला हे काप दोन्हीकडून छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर आपले काप आता
तयार आहेत. बघा किती छान दिसत आहेत आणि क्रिस्पी पण झालेले आहेत. तर आता हे काप खाण्यासाठी तयार आहेत. आपण याला पोळीसोबत भाजी म्हणूनही खाऊ शकतो किंवा वरण भातासोबत तोंडीसुद्धा लावू शकतो. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.